प्राध्यापक विशाखा विजय पाटील या बीएड फर्स्टमधील किंवा प्रथम वर्ष आणि प्रथम सेमिस्टरमधील जो तुम्हाला सैद्धांतिक भाग आहे या सैद्धांतिक भागाची मी तुम्हाला माहिती देणार आहे। आता या सैद्धांतिक भागामध्ये कोर्स नंबर 1, कोर्स नंबर 2 आणि कोर्स नंबर 3 असे आपल्याला 3 पेपर आहेत। या 3 पेपरमधला पहिला पेपर आहे चाइल्डहुड अँड ग्रोइंग अप म्हणजेच बाल्यावस्था आणि वाढते वय। आता हा जो पेपर आहे हा पेपर तुम्हाला 8 घटकांमध्ये त्याची विभागणी करण्यात आलेली आहे। अभ्यासक्रमामध्ये त्याला सैद्धांतिकसाठी तुम्हाला 70 मार्काचा जो पेपर आहे तो पेपर येणार आणि 30 गुण जे आहेत तुमचे ते 30 गुण तुम्हाला सेशनल वर्क जे आहे या सेशनल वर्कला तुम्हाला दिले जाणार। आता हे जे 30 आहेत म्हणजे एकूण झाले तुमचे 100 गुण। आता या 100 गुणांमध्ये तुम्ही हे जे तुमचे 30 गुण आहेत सेशनल वर्कचे ते तुमच्या थेरी पेपरमध्ये आहेत तसे मर्ज होणार आहे, लक्षात घ्या। आणि म्हणून या सैद्धांतिक भागामधल्या या सेशनल वर्कला या पेपरमध्ये अतिशय महत्व आहे। म्हणजे एकूण तुमचे 100 गुण झाले, पण पेपर तुम्हाला येणार लिहायला 70 गुणाला। दुसरा पेपर आहे समकालीन भारत आणि शिक्षण, कंटेम्पररी इंडिया अँड एज्युकेशन। हा सुद्धा तसाच आहे, 70 अधिक 30 बरोबर 100। 70 गुणांचा तुम्हाला पेपर येणार आणि 30 गुणांचा तुम्हाला सेशनल। त्याचबरोबर तिसरा पेपर आहे तुम्हाला तिसरा नंबरचा म्हणजे कोर्स नंबर 3 अंडरस्टँडिंग डिसिप्लिन अँड सब्जेक्ट, आंतरविद्याशाखीय ज्ञान। आता या पेपरमध्ये किंवा या कोर्समध्ये मात्र तुम्हाला थोडासा फरक जाणवेल। तो पेपर आहे तुमचा मुळात 50 गुणांसाठी। यामध्ये थेरी पेपरला तुम्हाला 35 गुण आहेत आणि सेशनलला मात्र तुम्हाला फक्त 15 गुण आहे। आता याची विभागणी कशी झालेली आहे ही मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगते। 30 गुण ज्यावेळेला दिले जाणार आहे तेव्हा सेशनल वर्क तुम्हाला या पहिल्या कोर्ससाठी बाल्यावस्था आणि वाढते वय यासाठी तुम्हाला 2 सेशनल वर्क या ठिकाणी घ्यावे लागणार आहे। आता हे 2 सेशनल जेव्हा तुम्ही सोडवाल ते 15-15 गुणांसाठी असणार आहे। तसंच दुसऱ्या पेपरमध्ये सुद्धा तसंच आहे की समकालीन भारत आणि शिक्षण हाही पेपर तुमचा तसंच आहे की 70 अधिक 30 बरोबर आणि बरोबर 100, मग 15 अधिक 15 बरोबर 70 आणि मग 100। आणि तिसरा पेपर जो आहे अंडरस्टँडिंग डिसिप्लिन अँड सब्जेक्ट्स, आंतरविद्याशाखीय ज्ञानाच्या माध्यमातून तुम्हाला 35 गुण थेरी पेपरला आणि सेशनलला जे आहेत तुम्हाला ते 15 गुण आहे। आता तुमच्या थोडक्यात लक्षात आलं असेल की हे 3 कोर्सचे पेपर आपल्याला द्यावे लागणार आहे आणि याची जी त्याच्यानंतरची जी सगळी माहिती आहे, प्रात्यक्षिक किती आहेत, कसे आहेत, किती गुण आहेत, हे सगळं आपल्याला या महाविद्यालयाच्या प्राचार्या भोसले आरती मॅडम किंवा भोसले आरती विजय या तुम्हाला या ठिकाणी अतिशय व्यवस्थितपणे सांगणार आहे। आता परत तुम्हाला मी जाते की सेशनल वर्क सांगितलं तसंच या पेपरमध्ये तुम्हाला काय आहे, प्रपाठ लेखन आहे। हे प्रपाठ लेखन तुम्हाला कोर्स नंबर 1 साठी बघा 3 प्रश्न अधिक 3 प्रश्न 1 अधिक 1 बघा लक्षात येते का, मी सांगते 3 प्रश्न पुन्हा 3 प्रश्न असे एकूण किती झाले 6 प्रश्न तुम्हाला पहिल्या कोर्ससाठी या ठिकाणी लिहावायचे। त्यापैकी 2 तुम्हाला कोणतेही 2 ते तुमचे जे पेपरचे हेड आहेत किंवा पेपरचे जे प्राध्यापक आहेत, जे शिकवणारे प्राध्यापक आहेत ते तुम्हाला सांगतील की कुठला प्रश्न तुम्हाला या ठिकाणी नंतर लिहावा लागणार आहे। नंतर लिहावा लागणार म्हणजे तो वर्गात लिहावा लागणार आहे परीक्षेच्या वातावरणामध्ये, आणि म्हणून तो 1 मग त्याची गुणांची विभागणी ही वेगळी राहणार आहे। आलं लक्षात तुमच्या? परत एकदा मी सांगते की चाइल्डहुड अँड ग्रोइंग अप हा जो 70 गुणांचा पेपर म्हणजे 100 गुणांचा पेपर आहे त्याच्यासाठी तुम्हाला 6 प्रश्न आहेत आणि 2 प्रश्न तुम्हाला हे वर्गामध्ये घेतले जाणार आहे। कोर्स नंबर 2 साठी समकालीन भारत आणि शिक्षण यामध्येही अशाच पद्धतीचं आहे नियोजन की त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही काय करणार आहात की जे प्रपाठ आहे 6 प्रश्न आणि 2 प्रश्न तुम्ही वर्गामध्ये लिहायचे आणि त्या पद्धतीने त्याचं नियोजन होणार। ते फक्त तुम्हाला 3 प्रश्न लिहिल्यानंतर 1च प्रश्न लिहावा लागणार हे पत्र, कारण का तर हा तुम्हाला 35 गुणांसाठी म्हणजे 50 गुणांसाठी आहे। त्याच्यामुळे इथं 3च प्रश्न त्याचा 1 तुम्हाला परीक्षेला विचारला जाईल। आता याच्यामध्ये जेव्हा आपण विचार केला की प्रपाठ, आता हे प्रपाठ झाले की तुम्हाला त्याचंही नेचर सांगते, तर तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये म्हणजे शिवाजी विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिकेनुसार ह्याचं स्वरूप कसं ठेवावं लागतं प्रपाठ लेखनाचं, तर ते तुम्हाला 3 तासाची सवय झाली पाहिजे। हा एक उद्देश अभ्यासक्रम मंडळाने घेतलेला आहे। आता याच्यामध्ये काय करता येईल बघा की प्रपाठ लेखनामध्ये मोठे प्रश्न म्हणजे निबंध वजा प्रश्न ज्याला म्हणतो ते 800 शब्दात त्याची मांडणी तुम्हाला करता आली पाहिजे। दुसरी गोष्ट लघुतरी प्रश्न तुम्हाला 250 शब्दांची शब्दमर्यादा तिथे दिलेली आहे
आणि राहता राहिला प्रश्न तुमचा वस्तुनिष्ठ प्रश्न तुम्हाला 5 अधिक 5 हे तुम्हाला 70 गुणांसाठी असतात, ते 10 गुणांसाठी विचारले जातात. आणि याच्यामध्ये मात्र 3 नंबरच्या पेपरला 5 गुणांसाठी वस्तुनिष्ठ प्रश्न असतात. आता तुमच्या लक्षात आलं असेल की पेपरचं स्वरूप काय आहे आणि त्याच्यावर आधारित तुम्हाला हे प्रपाठ लेखन का घ्यायचं आहे. तर हे प्रपाठ लेखन घेण्याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की तुम्हाला अर्थपूर्ण शब्दामध्ये त्या प्रश्नांची मांडणी करता आली पाहिजे. आणि म्हणूनच या ठिकाणी हे प्रपाठ लेखन केल्यामुळे तुमच्या लक्षात येतं की आपल्याला किती लिहायचं आहे. त्यामुळे तुम्ही 6 प्रश्न अगोदर लिहिले सरावामध्ये असेल आणि त्याच्यानं तुम्ही 2 प्रश्न न बघता लिहिणार आहात वर्गामध्ये परीक्षेच्या वातावरणामध्ये. म्हणजे पुन्हा तुम्हाला एक काय होतं की अंदाज येतो की मला इथं किती लिहायचे. आणि मग तुमच्या पुन्हा एकदा लक्षात येतं की दीर्घोत्तरी प्रश्न जर असेल म्हणजे निबंधाचा प्रश्न जर असेल तर तुम्हाला त्याची विभागणी कशी करणार आहे. 800 शब्द मर्यादा असली पाहिजे. म्हणजे मुद्देसूदपणा तुम्हाला या ठिकाणी घेता येतो. हा एक चांगला प्रशिक्षणाचा भाग या सैद्धांतिक भागामध्ये जोडून तुम्हाला दिलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला जे हे प्रपाठ लेखन द्यायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला ज्या वह्या आहेत ह्या वह्या तुम्हाला घालायच्या आहेत. आता ह्या वह्या कशा घालायच्या तर प्रपाठ लेखनासाठी ह्या 3 कोर्स तुम्हाला या ठिकाणी लिहावायचे आहेत. त्यामुळे 6 प्रश्न 12 प्रश्न झाले. 12 प्रश्न आणि 3 प्रश्न किती झाले 15 प्रश्न झाले. बघा लक्षात येते का. आणि आता हे 15 प्रश्न तुम्हाला कंटिन्यू तुम्ही लिहायचे आहेत. त्याच्यामध्ये हे कंटिन्यू लिहिल्यानंतर म्हणजे त्याच्यानंतर तुम्ही काय करणार आहात वर्गामध्ये 2 तुम्हाला लिहायचे. त्यामुळे पहिल्यातले 2 दुसऱ्यातले 2 आणि तिसऱ्यातला 1 किती झाले 5 झाले. म्हणजे एकूण तुम्हाला किती प्रश्न लिहायचे 20 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत. बघा लक्षात येते का. 6 प्रश्न आणि 3 प्रश्न किती झाले 6 6 12 आणि 3 15 आणि हे वरचे 5 असे 20 प्रश्न तुमच्या त्या वहीमध्ये तुम्हाला लिहावे लागणार आहेत. त्यामुळे त्या वही तुम्हाला प्रपाठला वेगळी राहणार आहे. त्याचबरोबर मायक्रो टीचिंगसाठी सुद्धा तुम्हाला एक वही घालावी लागेल. कारण काय आहे की स्किल आहे ही जी स्किल तुम्ही अभ्यासलेली आहे तर ही स्किल तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायची. मग प्रथम काय लिहाल सूक्ष्म अध्यापनाचा पूर्ण जो भाग आहे त्याच्यामध्ये माहिती त्याची तात्विक माहिती ती तुम्हाला लिहावी लागेल. मग सज्जता प्रवर्तन असेल, मग चेतक बदल असेल, मग प्रश्न कौशल्य असेल, त्याच्यानंतर फलक लेखन असेल, स्पष्टीकरण कौशल्य असेल आणि सेतुपाठ असेल. हे सगळं तुम्ही त्या वहीमध्ये तात्विक भाग लिहायचा आणि त्याची जी टाचणं आहेत पाठपत्रक तुम्हाला दिलं जाईल. हे पाठपत्रक जे आहे तुम्ही त्याच्यामध्ये जोडायचं आहे. त्याला निरीक्षण नोंद तक्ते जोडायचे आहेत आणि मग तुमची ती वही काय होईल कंप्लीट होईल. म्हणजे ती एक वही राहिली आणि ती वही काही फार मोठी घालायची गरज नाही, ती तेवढ्यापुरती राहणार आहे. दुसरं आहे अभिरूपला पण अगदी छोटी पातळ वही तुम्ही घाला, ती पण तेवढ्यापुरतीच आहे. तिथेही तुम्हाला तुमची 2 टाचणं तुमच्या अध्यापनाची जोडावी लागणार आहे. फॉर एक्झाम्पल काय कोणाचा मराठी असेल तर दुसरी मेथड तुमची भूगोल असेल, इतिहास. आता अभिरूप पहिलं मी वही तुम्हाला सांगितलेली आहे. आता दुसरी आहे अभिरूपची. अभिरूपमध्ये काय करायला लागतं तुम्हाला की तुमच्या 2 मेथड आहेत. एक तुमची डिग्री जी घेता तो एक विषय आणि दुसरा एक विषय तुम्हाला इथे घ्यावा लागतो आणि त्याची टाचणं तुम्हाला काय करायची आहे त्याच्यामध्ये दिग्दर्शन पाठानुसार काढून मार्गदर्शकांना टाकून तुम्ही त्याच्यामध्ये ती जोडायची आहे. त्यामुळे ती पण छोटीशी वही तुम्हाला त्या ठिकाणी घालावी लागणार आहे. हे झालं आपलं तिसरं अभिरूपचं. दिग्दर्शन पाठाला पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मेथडच्या तुमच्या ज्या आहेत त्या पद्धतीने वह्या काढा आणि त्याची सगळी ती डेमो लेसनची आहे. तिसरा सैद्धांतिक भाग किंवा तिसरं प्रॅक्टिकल जर बघितलं तर अभिरूप अध्यापन कृतीसत्र आपण राबवत असतो. तर त्या अध्यापनाच्या कृतीसत्रासाठी किंवा ती वही जी आपण घालणार आहे ती वही आहे तुम्हाला अभिरूपची जी टाचणं म्हणजे डेमॉन्स्ट्रेशन तुमची झालेली आहेत, मॉडेल लेसन झालेले आहेत, दिग्दर्शन पाठ झालेले आहेत. त्या प्राध्यापकांनी ज्या ज्या विषयाची टाचणं काढलेली आहे, ज्या ज्या विषयाचे तास घेतलेले आहेत त्या पद्धतीनं तुम्ही सुद्धा काय करायचे आहे त्या विषयाची टाचणं तुम्ही तयार करायची आहे आणि मार्गदर्शकांना दाखवायची आहे. आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही काय घेणार तर ते अभिरूपचा तात्विक भाग असणार. तो तात्विक भाग घेतल्यानंतर ती टाचणं तुम्ही त्याच्यामध्ये जोडायची आहे. आणि हा एक प्रशिक्षणाचा अतिशय चांगला भाग आहे. कारण का तर ती वही तुमची त्या ठिकाणी मेंटेन आणि ती छोटीशीच वही घालायची. दुसरं पुढचं जे आहे पुढची वही जी आहे ती शैक्षणिक साधन निर्मिती A4 जे तुमचं प्रात्यक्षिक आहे त्याच्यासाठीची आहे. त्याच्यामध्ये ही शैक्षणिक साहित्याचं महत्व म्हणजे त्याची पूर्ण तात्विक माहिती त्याच्यामध्ये तुम्हाला लिहावी लागेल. आणि जे तुम्ही टीचिंग एड बनवणार आहात इयत्ता वाईज असेल, ग्रुप वाईज असेल किंवा जे मार्गदर्शक तुम्हाला तुमच्या विषयामध्ये सांगतील त्या पद्धतीचं असेल तर त्या कृतीसत्रावेळी जे तुम्ही टाचण बनवणार आहात त्या टाचनानुसार किंवा जे तुम्ही तात्विक भाग लिहिणार आहात त्या पद्धतीनुसार तुम्ही काय करायचं आहे हे शैक्षणिक साधन तुम्ही तयार करायचं. त्याच्यासाठी सुद्धा एक छोटीशी वही तुम्ही घालायची आहे. आणि A5 हे मात्र तुम्ही काय करा की इनोव्हेटिव्ह स्कूल व्हिजिट तुमची राहणार आहे. तर हा जो कालखंड आहे हा 3 आठवड्यांचा आहे. पहिला आठवडा 6 दिवस, दुसरा आठवडा 6 दिवस आणि तिसरा आठवडा 6 दिवस अशा पद्धतीनं. आणि म्हणून थोडीशी मोठी वही घाला. म्हणजे जवळजवळ मला वाटते निदान तुम्ही 200 पेजेस किंवा 400 पेजेस वही घातली तर फार उत्तम होईल. कारण हाच भाग तुम्हाला पुढच्या नेक्स्ट इयरला आहे आणि त्या भागांमध्ये तुम्हाला 1 आठवडा जरी असला तरी सुद्धा तो भाग तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता. किंवा ह्या 3 आठवड्यांसाठी तुम्ही एक वही त्याच्यामध्ये घालायची की जेणेकरून 3 आठवड्याचं जे कामकाज आहे तुमचं तुम्ही त्या आठवड्यांमध्ये पूर्ण करू शकता. त्या आठवड्यांमध्ये पूर्ण केलेलं कामकाज आणि 3 आठवड्याचं कामकाज हे तुमचं एकत्र वहीत राहील. त्याच्यामुळे याला मात्र तुम्ही काय करायची वही मोठी घालायची.
आता हे आपण सांगितलं प्रात्यक्षिकांबाबत. आता प्रपाठला मगाशी मी सांगितलं की तुम्ही काय करायचं आहे, तीन असे 6 प्रश्न आणि परत 2 प्रश्न लिहिण्यासाठी, म्हणजे कोर्स नंबर 1 साठी 8 प्रश्न, कोर्स नंबर 2 साठी 8 प्रश्न आणि कोर्स नंबर 3 साठी 4 प्रश्न. अशा पद्धतीनं मला ते 200 पेजेसची एक वही तुम्ही याच्यामध्ये तुमच्या ह्याच्यासाठी घालावी, प्रपाठसाठी घालावी. दुसरं आहे त्याच्यामध्ये प्रपाठनंतर सेशनलही तुम्ही तसंच करा. सेशनल कसे आहेत तर पहिल्या कोर्ससाठी तुम्हाला 2 आहेत, दुसऱ्या कोर्ससाठी 2 आहेत आणि तिसऱ्यासाठी मात्र 1 आहे. तरी सुद्धा तुम्ही काय करा, एक 200 पेजेसची वही त्याच्यामध्ये घाला. म्हणजे मी तुम्हाला सगळ्या वह्या पण व्यवस्थितरित्या सांगितलेल्या आहेत. बघा लक्षात आलं, तुमच्या पेपर आलेले आहेत, एकूण किती मार्कांसाठी पेपर आहेत, त्याचबरोबर एकूण प्रॅक्टिकल तुमचं किती मार्काला आहे, हे सगळं मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न व्यवस्थितरित्या केलेला आहे. आता हे जे प्रात्यक्षिक आपण बघितलं ते एकूण तुमचं जे प्रात्यक्षिक आहे ते 425 गुणांसाठी राहील आणि सैद्धांतिक पेपर जे आहे ते तुमचे 175 गुणांसाठी राहणार आहे. मगाशी ज्याप्रमाणे सांगितलं 70, 70, 35 हे सैद्धांतिक पेपर झाले आणि सगळे जे प्रॅक्टिकल आहेत तुम्हाला EPC पासून तुमच्या A7 पर्यंत, तर ती सगळी तुमची 425 पर्यंत राहते. मला वाटतं मी अतिशय व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला सैद्धांतिक पेपरची माहिती दिलेली आहे, वह्यांची माहिती दिलेली आहे, सेशनलची माहिती दिलेली आहे, प्रपाठ वगैरे सगळ्या बाबी मी सांगितलेल्या आहेत. ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. नमस्कार. छत्रपती शिवाजी शिक्षणशास्त्र महाविद्यालयामध्ये प्राचार्य या नात्याने आपणा सर्वांचं स्वागत आहे. या ठिकाणी आपणाला BEdचे प्रात्यक्षिक आणि सैद्धांतिक भाग याविषयीची माहिती देण्यात येणार आहे. सदर कोर्स हा 2 वर्षाचा आहे. पहिल्या वर्षामध्ये 2 सत्र समाविष्ट आहेत. त्यापैकी आत्ता आपण प्रथम सत्रामध्ये किती सैद्धांतिक भाग आहे, कोणते विषय तुम्हाला अभ्यासायचे आहेत आणि त्याच्याबरोबरी प्रात्यक्षिकाची कोणती जोड दिलेली आहे, हा सर्व भाग इथं 2 टप्प्यामध्ये आपल्याला स्पष्ट करण्यात येणार आहे. सैद्धांतिक भाग जो आहे त्या महाविद्यालयाच्या प्राध्यापिका पाटील विशाखा विजय या आपणाला समजावून सांगतील आणि प्रात्यक्षिकाचा जो भाग आहे तो मी स्वतः इथं आपणाला कथित करणार आहे, जेणेकरून तुम्हाला प्रथम सत्रामध्ये कोणकोणत्या गोष्टी एक वुड बी टीचर म्हणून किंवा भावी शिक्षक म्हणून कराव्या लागणार आहेत त्याचा या ठिकाणी आपणाला अंदाज येईल. तर यामध्ये एकूण तुम्हाला 8 प्रात्यक्षिकं पूर्ण करायची आहेत. त्याच्यामध्ये पहिलं प्रात्यक्षिक जे आहे त्याला EPC 1 असं म्हटलेलं आहे. याचा पूर्ण रूप, EPCचं पूर्ण रूप किंवा लॉंग फॉर्म आपल्याला असा सांगता येईल, एनहान्स प्रोफेशनल कपॅसिटी. यामध्ये तुम्हाला 4 प्रात्यक्षिकं करायची आहेत. यामध्ये प्रात्यक्षिक 1 जे आहे ते सारांशात्मक व वर्णनात्मक उतार्यातील गुंतवणूक, म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी मुद्द्यावरून गोष्ट पूर्ण करायची आहे. आणि हे प्रात्यक्षिक करत असताना तुम्हाला एखाद्या उतार्याचं वाचन किंवा तो उतारा वाचल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मध्ये त्याचं प्रतिबिंब काय पडतं हे समजून येतं. म्हणजे छात्राध्यापकांची या ठिकाणी व्यावसायिक क्षमता आपल्याला विकसित करायची आहे. म्हणजे तुमच्या विषयामध्ये तुम्ही मास्टर आहातच, पण शिक्षक व्यवसायाला तुमच्या अध्ययन अध्यापन पद्धतीखेरीज आणखीन कोणत्या गोष्टींची गरज आहे आणि आज या बाबी या बदलत्या अभ्यासक्रमामध्ये, शालेय अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याची चर्चा, त्याचा उहापोह आपण शेवटच्या क्षणी करूया. मग याच्यामध्ये तुम्हाला सारांशात्मक कथा व सविस्तर कथा याच्यामधली गुंतवणूक यावर प्रात्यक्षिक करायचं आहे. म्हणजेच एखाद्या उतार्याचं लिखाण करायचं आहे. मग हा उतारा कदाचित त्याच्यामध्ये चित्रवर्णन असेल किंवा मुद्द्यावरून गोष्ट तयार करणं असेल किंवा सद्यस्थितीचं संवादामध्ये रूपांतर करणे. या 3 पैकी तुम्ही कोणतीही एक गोष्ट करू शकता.
मग आता तुमचं शालेय जीवन थोडंसं आठवण्याचा प्रयत्न करा तुम्ही, की चित्रवर्णन 5वी 6वी 7वी 8वी पर्यंत एखादा धडा असा असायचा बघा, की तुम्ही बँकेला व्हिजिट दिलेली आहे आणि त्या बँकेमध्ये तुम्हाला कोणकोणती दृश्य दिसत आहेत त्याचं वर्णन करायचं. म्हणजे त्या बँकेतल्या संपूर्ण व्यवहाराचं एक चित्र दिलेलं असतं आणि त्या चित्राचं वर्णन करायचं. तर या पद्धतीनं असंही एक प्रात्यक्षिक तुम्ही करू शकता, की एखाद्या चित्राचं वर्णन करायचं. किंवा एखाद्या बगीच्यामध्ये तुम्ही गेलाय आणि बगीच्यामध्ये तुम्हाला काय काय दृश्य दिसतंय, तर बगीच्यामध्ये जाण्यापूर्वीच सुरुवातीला एक आईस्क्रीमवाला उभा आहे, फुगेवाला उभा आहे, भेळेची गाडी आहे, आजी आजोबा आपल्या नातवंडांना घेऊन बागेत जात आहेत, काही पालक आपल्या मुलांना घेऊन बागेमध्ये जात आहेत, काही तरुणी सुद्धा बागेमध्ये जात आहेत. मग कोणी झोपाळ्यावरती बसलेलं आहे, कोणी चेंडू खेळतंय, कोणी आईस्क्रीमसाठी हट्ट धरतंय, कोणी लंगडीचा खेळ खेळतंय. अशी वेगवेगळी दृश्य आपल्याला या बगीच्यामध्ये बघायला मिळतात आणि हे त्या चित्रामध्ये दिलेलं असतं आणि त्या चित्राचं सविस्तर रूपामध्ये तुम्ही वर्णन करायचं. यालाच चित्रवर्णन असं म्हटलेलं आहे. मग आता तुम्ही विचार करा, अभ्यासक्रमामध्ये याचा भाग समाविष्ट केलेला आहे की नाही, म्हणजे ह्याला कुठेतरी गुणात्मक रूप दिलेलं आहे. म्हणून तुमची व्यावसायिक क्षमता या पद्धतीने सुद्धा तुम्ही विकसित करणं आवश्यक आहे. दुसरा भाग आहे मुद्द्यावरून गोष्ट तयार करणे. 8वी 9वी 10वी चा जर तुम्ही अभ्यासक्रम बघितला तर मराठी, हिंदी, इंग्रजी या तीनही भाषांमध्ये 5 मार्काला एक प्रश्न असतो की मुद्द्यावरून गोष्ट तयार करणे. मुद्दे दिलेले असतात, त्यावरून तुम्ही स्वतः गोष्ट तयार करायची आणि त्याचं तात्पर्य लिहायचं, त्या गोष्टीला साजेसं असं नाव द्यायचं आणि एवढे सगळे मुद्दे जर तुम्ही पूर्ण केलेत की तुम्हाला त्या ठिकाणी 5 गुण मिळतात. म्हणजे इथे सुद्धा तुमची ही व्यावसायिक क्षमता विकसित करण्याचा या प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून बीएडच्या अभ्यासक्रमातून प्रयत्न केलेला आहे. आणि अशा मुद्द्यावरून गोष्टी तुम्ही शोधू शकता, इंटरनेटवर सुद्धा सर्च करू शकता किंवा ग्रंथालयामध्ये गोष्टीची छोटी छोटी पुस्तकं असतात, त्यावरून तुम्हाला ही गोष्ट तयार करता येते, त्याचं तात्पर्य सांगता येतं, त्या गोष्टीला नाव देता येतं. आणि शेवटी याच्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे की त्या गोष्टीवर आधारित काही प्रश्न विचारायचे सोपे सोपे. इथं तुमचं हे प्रात्यक्षिक पूर्ण होऊन जातं. आणि तिसरं प्रॅक्टिकल आहे प्रात्यक्षिक आहे, याच्यामध्येच करायचं युनिट 1 मध्ये, की सद्यस्थितीचं संवादामध्ये रूपांतर करा. समाजामधले असे कोणतेही घटक घ्या आणि त्यांच्यामध्ये तुम्ही संवाद दाखवा. ते संवाद लेखन तुम्हाला करता आलं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी या प्रात्यक्षिकामधून तुमच्यामध्ये जी काही कौशल्य आहे, लपलेली कौशल्य, मग ती भाषा विषयाशी निगडीत असतील, ती या ठिकाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न या प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून केला जातो. आणि म्हणून याला व्यावसायिक क्षमता विकसित करणे असं या प्रात्यक्षिकाचं नाव आहे. आणि पहिल्या प्रात्यक्षिकामध्ये आपण काय करणार आहोत, चित्रवर्णन करणार आहोत किंवा एखाद्या कथेचं सारांशात्मक वर्णन करणार आहोत. मुद्द्यावरून ती गोष्ट तुम्ही सांगणार आहे मुलांना, किंवा सद्यस्थितीचं कुठलीही एखादी सद्यस्थिती घ्या, एखादा विषय घ्या आणि त्याचं संवादामध्ये तुम्ही रूपांतर करा. इथं आपलं हे एक प्रात्यक्षिक ईपीसी मधलं व्यावसायिक क्षमता वृद्धिंगत करणे यातलं पूर्ण होतं. आणि हे तुम्हाला पूर्ण करायचं. ज्या वेळेला तुम्ही हे प्रात्यक्षिक करायला लागाल त्यावेळेला तुम्हाला मी आता जे काही बोलतीये ते आठवेल, किंवा त्यावेळेला तुम्ही पुन्हा हा व्हिडिओ बघू शकता आणि त्या पद्धतीनं मार्गदर्शन घेऊन तुम्ही हे प्रात्यक्षिक पूर्ण करू शकता. यानंतर व्यावसायिक क्षमता वृद्धिंगत करणे याच प्रात्यक्षिकांतर्गत आपण दुसरं प्रात्यक्षिक पूर्ण करणार आहोत. ते प्रकाशित लेखन साहित्यामधील गुंतवणूक याच्याशी निगडीत आहे. यामध्ये तुम्ही काय करायचं आहे की जे साहित्य प्रकाशित झालेलं आहे, उदाहरणार्थ पाठ्यपुस्तक असेल किंवा अन्य कोणतंही लिखित साहित्य असेल, त्याच्यामधल्या मुख्य संकल्पना शोधून काढायच्या, कल्पना शोधून काढायच्या, त्यावर आधारित नोंदी करायच्या आणि त्याच्याशी निगडीत एखादा प्रवाह तक्ता तयार करायचा. यालाच संकल्पना चित्रण असं सुद्धा म्हटलेलं आहे. संकल्पना चित्रणाची संकल्पना ही डेव्हिड असुबेल यांनी मांडलेली आहे. आणि प्रामुख्याने या संकल्पना चित्रणाचे एकूण 4 प्रकार आहेत. जालिका संकल्पना चित्रण, म्हणजे ज्याच्यामध्ये कोळ्याचं जाळं कसं तयार होतं त्या पद्धतीनं तुम्ही जालिका संकल्पना चित्रण तयार करू शकता. दुसरा प्रकार आहे श्रेणीबद्ध संकल्पना चित्रण, म्हणजे
कन्सेप्ट सांगायची. उदाहरणार्थ प्राण्यांचे वर्गीकरण. या प्राण्यांचं वर्गीकरण 2 प्रकारामध्ये झालेलं आहे. पृष्ठवंशीय प्राणी, अपृष्ठवंशीय प्राणी. पुन्हा पृष्ठवंशीय प्राण्यांचं वर्गीकरण तुम्ही त्याचे जे अनेक उपप्रकार आहेत ते सांगायचे. अपृष्ठवंशीय प्राण्यांचे जे वर्गीकरण झालेलं आहे ते सांगायचं. हा जो प्रकार आहे याला श्रेणीबद्ध वर्गीकरण असं म्हणतात. त्याच्यानंतर ओघ तक्ता संकल्पना चित्रण, ज्याला फ्लो चार्ट कन्सेप्ट मॅप असं म्हणतो. म्हणजे ही रचना एका सरळ रेषेमध्ये जाणारी असते आणि शेवटी तिचा शेवट झालेला असतो त्या कन्सेप्टचा. एका सरळ रेषेमध्ये ओघ तक्त्याची संकल्पना ही गेलेली असते. आणि चौथं जे आहे हे प्रणाली संकल्पना चित्रण. तर ह्या 4 प्रकारामध्ये तुम्हाला तुमच्या विषयाशी निगडीत वेगवेगळ्या संकल्पना या त्याच्यामध्ये बसवायच्या आहेत. आणि याचा उपयोग काय आहे? तुमचं मन कदाचित म्हणेल की हे आम्ही का करायचं? तर तुम्ही होऊ घातलेले शिक्षक आहात आणि ही जी तुमची शिक्षकाची व्यावसायिक क्षमता आहे ती या ठिकाणी आपल्याला वृद्धिंगत करायची आहे. आणि आत्ताची जर मूल्यमापन प्रणाली आपण बघितली तर सर्व विषयांमध्ये हे कन्सेप्ट मॅपिंग किंवा संकल्पना चित्रण हा प्रकार आलेला आहे. 2 मार्काला, 4 मार्काला हा कन्सेप्ट मॅपिंगचा प्रकार, संकल्पना चित्रणाचा प्रकार वेगवेगळ्या विषयांमध्ये विचारला जातो. विज्ञानामध्ये सुद्धा ही संकल्पना आलेली आहे. इंग्लिशमध्ये सुद्धा आहे. एक पॅराग्राफ दिला जातो, एक उतारा दिला जातो आणि त्या उतार्यावर आधारित मुलांना एक संकल्पना चित्रण किंवा प्रवाह तक्ता करायला सांगितला जातो आणि त्याला आवश्यक 5 गुण दिलेले आहेत. त्यामुळे या प्रत्येक प्रात्यक्षिकाचा कुठे ना कुठेतरी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या तुमच्या विषयाच्या मूल्यमापनाशी संबंध असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि खूप सुंदर चांगलं असं हे 2 नंबरचं म्हणजे पहिलं आणि 2 नंबरचं प्रात्यक्षिक आहे. याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? 3रं प्रात्यक्षिक आहे पत्रकारिता लेखनातील गुंतवणूक. आपण वर्तमानपत्र वाचतो. या वर्तमानपत्रामध्ये किंवा त्या लेखनामध्ये आपली गुंतवणूक काय आहे? का आज वर्तमानपत्र आलं, वाचलं, दिवसभर त्या बातम्या फक्त आपण चघळल्या आणि रात्री झोपल्यानंतर ते सगळं सोडून दिलं, असं होतं का? तर अशा काही वर्तमानपत्रामध्ये बाबी आहेत की त्याचा शिक्षक म्हणून आपल्याला उपयोग होत असतो. आणि ह्याच्यासाठी या प्रात्यक्षिकामध्ये आपण काय करणार आहे? वर्तमानपत्रातील अग्रलेखांचं पृथक्करण तुम्ही करायचं आहे. मग आता अग्रलेख कुठं असतो वर्तमानपत्रामध्ये ते शोधून काढायचं. ते कात्रण कापून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग ते प्रात्यक्षिक तुम्ही कसं करणार आहात? अग्रलेखाचं नाव द्यायचं. त्यानंतर या अग्रलेखामध्ये काही नवीन गेलेले शब्द आलेले असतात की जे तुम्हाला माहीत नाही. ते शब्द तुम्ही लिहून काढायचे, नवीन शब्द. आणि तुमच्या भाषेमध्ये तो अग्रलेख तुम्हाला काय समजला हे 8 ते 10 ओळीमध्ये तुम्ही लिहून काढायचं आहे. हे 3रं प्रात्यक्षिक आहे. अगदी घरामध्ये बसून सुद्धा ज्या वेळेला आपल्याला फावला वेळ आहे त्यावेळेला आपण हे प्रात्यक्षिक पूर्ण करू शकतो. या व्यावसायिक क्षमता वृद्धिंगत करणे या प्रात्यक्षिकामधलं शेवटचं प्रात्यक्षिक आहे शैक्षणिक लेखनातील गुंतवणूक. मग आता शैक्षणिक लेख कुठले आहेत? तर याच्यामध्ये निबंध आहे. या निबंधामध्ये सुद्धा नदीचे आत्मवृत्त, नदीची आत्मकथा यासारखे विषय समाविष्ट झालेले आहेत आणि व्यक्तीवरती आधारित निबंध आहे. असे सगळे निबंधाचे प्रकार या ठिकाणी आपण घेऊ शकतो आणि त्यावर आधारित आपल्याला हे प्रात्यक्षिक पूर्ण करता येतं. मग याच्यामध्ये लेखांचा समावेश होतो, आत्मवृत्ताचा समावेश होतो, प्रसिद्ध काल्पनिक कथा आहेत. या सगळ्या बाबी या प्रात्यक्षिकामध्ये समाविष्ट झालेल्या आहेत आणि शैक्षणिक बाबींशी हा घटक संबंधित असल्यामुळं त्याला म्हटलेलं आहे शैक्षणिक लेखनातील गुंतवणूक. मग आता थोर पुरुषांवरचे निबंध आहेत. यातला एखादा विषय तुम्ही घेऊ शकता. राष्ट्र आहे, त्याच्यामध्ये राष्ट्रीय एकात्मता, साक्षर भारत, समर्थ भारत, महाराष्ट्राची संस्कृती, माझा आवडता देशभक्त, माझा महान देश भारत, माझा आवडता आदर्श नेता, खेड्यातील भारत आणि राष्ट्र निर्मितीतील स्त्रियांचे योगदान. खेळ विषयामध्ये तुम्ही
कुस्त्यांचा आखाडा किंवा सूर पारंब्या, खो खो, लंगडी, हुतुतू, माझे क्रिकेटचे वेड याविषयी कोणत्याही विषयावरती तुम्ही निबंध लिहू शकता. विज्ञान विषय घेतला तर विज्ञानाची किमया, विज्ञान आणि युद्ध, शेती आणि विज्ञान, विज्ञान शाप की वरदान, अवकाश युगातील भारत, असा कोणताही विषय घेऊन त्यावरही तुम्ही निबंध किंवा यापेक्षा वेगळ्या विषयावरही तुम्ही निबंध लिहू शकता. माझी नोकरी, एका झाडाचे मनोगत, माझा आवडता ऋतू, निसर्गाचे महत्व, आई संपावर गेली तर, असे कल्पना करणाऱ्या विषयांवर सुद्धा तुम्हाला निबंध लिहिता येतो. भारतीय संविधान दिन, भारतीय प्रजासत्ताक दिन, स्वच्छ भारत अभियान, प्रदूषण, आता हा कोरोनाचा प्रचंड प्रभाव संपूर्ण दुनियेवरती आहे, त्यामुळे कोरोनावरती सुद्धा हा विषय घेऊन तुम्ही निबंध लिहू शकता. कोरोनामुळे कोणत्या चांगल्या गोष्टी घडल्या, कोणत्या वाईट गोष्टी घडल्या, तुमची मतं त्याच्यामध्ये तुम्ही मांडू शकता. आणि नदीचं आत्मवृत्त, एखाद्या पक्षाचा आत्मवृत्त, किंवा मी क्रीडांगण बोलतोय, मी एक पत्र बोलतोय, असा कोणताही विषय घेऊन या शैक्षणिक लेखनामध्ये तुम्ही तुमची स्वतःची गुंतवणूक करू शकता. आता हे जे ईपीसीचं प्रात्यक्षिक आहे, एनहान्स प्रोफेशनल कपॅसिटी, हे याच्यामध्ये एकूण 4 प्रात्यक्षिकं तुम्हाला पूर्ण करायची आहेत. छोटी छोटी आहेत अगदी, पण त्याच्यासाठी तुम्हाला 50 गुण शिवाजी विद्यापीठाने अभ्यासक्रमामध्ये दिलेले आहेत. हा ईपीसी 1चा भाग इथंच संपला. आता याच्यानंतर आपण पुढच्या प्रात्यक्षिकाकडे वळणार आहोत. त्याला A1 डायग्नोस्टिक अँड एनरिचिंग द टीचिंग स्किल्स असं म्हटलेलं आहे. आणि हे प्रात्यक्षिक बहुतांशी मुलींचं आम्ही पूर्ण करून घेतलेलं आहे. ज्या वेळेला महाविद्यालयामध्ये तुम्ही प्रवेशित होता त्यावेळेला एक 10 मिनिटं विचार करण्यासाठी वेळ देऊन तुम्हाला 20-25 मिनिटाचं तुमच्या विषयाशी निगडीत किंवा अन्य विषयावरती अध्यापन करायला सांगितलं जातं. आणि त्या ठिकाणी तुमची अध्यापनाची जी कौशल्य आहेत, तुम्ही कोणत्या कौशल्यांमध्ये पारंगत आहात आणि कोणत्या कौशल्यामध्ये तुम्हाला विकसित होण्याची गरज आहे, याचे महाविद्यालयातले संबंधित प्राध्यापक पाहणी करतात. त्या प्रात्यक्षिकाचं तुमचं निरीक्षण करतात आणि त्यावर शेरे दिले जातात. हे प्रात्यक्षिक करण्याचा हेतू आहे की पुढे जाऊन आपल्याला A2 मध्ये लेसन प्लॅनिंग वर्कशॉप अँड डेमॉन्स्ट्रेशन लेसन म्हणजे सूक्ष्म अध्यापनाचं कृतीसत्र या ठिकाणी राबवायचं आहे. या प्रात्यक्षिकामध्ये तुम्हाला मायक्रो टीचिंग म्हणजे काय सांगितलं जातं, सूक्ष्म अध्यापन, त्याचा इतिहास सांगितला जातो. त्याचबरोबर एकूण 5 कौशल्य, सूक्ष्म कौशल्य तुम्हाला शिकायची आहेत आणि त्यावर आधारित एकत्रित असा एक 25 मिनिटाचा सेतू पाठ तुम्हाला घ्यायचा आहे. मग मायक्रो टीचिंगचा इतिहास झाल्यानंतर तुम्हाला कोणती कौशल्य अभ्यासायची आहेत, तर पहिलं कौशल्य आहे सेट इंडक्शन म्हणजेच प्रस्तावना. दुसरं कौशल्य आहे चेतक बदल. तिसरं कौशल्य आहे प्रश्न कौशल्य. चौथं कौशल्य आहे फलक लेखन आणि शेवटचं कौशल्य आहे स्पष्टीकरण. या 5 कौशल्यांचं एकत्रीकरण करून तुम्ही 25 मिनिटाचा एक तुमच्या विषयावर आधारित असा सेतूपाठ घ्यायचा आहे. त्याच्यासाठी तुम्ही 25 मिनिटाचं टाचण काढायचं आहे. तत्पूर्वी या सर्व प्रात्यक्षिकांचा व्हिडिओ हा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवरती शेअर केला जाणार आहे. त्याच्यामध्ये मायक्रो टीचिंग म्हणजे सूक्ष्म अध्यापन म्हणजे काय, त्याचा इतिहास पाटील व्ही मॅडम त्याच्यावरती व्याख्यान घेणार आहेत. तो व्हिडिओ तुम्हाला पाठवला जाईल. त्याच्यानंतर दीपाली पाटील, अस्मिता शिंदे, कृष्णात पाटील यांचे वेगवेगळ्या कौशल्यांवरती म्हणजे चेतक बदल आहे, प्रश्न कौशल्य आहे, स्पष्टीकरण कौशल्य स्वतः मी घेतलेलं आहे. त्याचा 5 मिनिटाचा डेमो लेसन तुम्हाला दिलेला आहे. हे सर्व व्हिडिओ तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवरती अपलोड केले जातील. तुमच्या वेळेनुसार या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि त्या पद्धतीनं तुमचं प्रात्यक्षिक जे आहे ते या ठिकाणी कोरोनाचा काळ असल्यामुळं एक दिवस तुम्हाला इथं बोलावलं जाईल आणि तुमच्याकडनं बाकीची जी कौशल्य आहेत ती पूर्ण करून घेण्यात येतील. आता A1 जे आहे डायग्नोस्टिक टीचिंगचं प्रॅक्टिकल आहे, त्याला सुद्धा 50 गुण आहेत आणि सूक्ष्म अध्यापनाचं जे प्रात्यक्षिक आहे त्याला 25 गुण आहेत. म्हणजे ह्या सगळ्यांचे तात्विक भाग तुम्ही लिहायचे. डेमो लेसन तुम्ही 5 मिनिटाचं पाठटाचण काढायचं आणि त्याचं सादरीकरण स्वतः इथं करायचं. काही कौशल्यांचं फक्त अध्यापन आहे, काही कौशल्यांचं अध्यापन पुनराध्यापन आहे. यानंतर आपण वळूया
अभिरूप अध्यापनाकडे. या अभिरूप अध्यापनाचा इतिहास, त्याची पार्श्वभूमी, संकल्पना, अभिरूप अध्यापन म्हणजे काय, ह्याचा तात्विक भाग हा तुम्हाला पाटील विशाखा मॅडम स्पष्ट करून सांगणार आहेत. त्यानंतर आपल्याला एक कार्यशाळा छोटीशी राबवायची आहे. 3 दिवसाचा मला वाटतं त्याला कालखंड आहे. ती आहे शैक्षणिक साहित्य निर्मितीची. की आपण हे जे आता पाठ घेतो, वर्गामध्ये मुलांना शिकवतो, हे शिकवत असताना आपण जर कायमस्वरूपी वर्गात गेल्यापासून बोलत राहिलो तर मुलांचं लक्ष आपल्याला आकर्षित करून घेता येणार नाही. मग मुलांचं लक्ष आपल्या अध्ययन अध्यापनाकडनं विचलित होऊ नये म्हणून त्यांना काहीतरी आपण दाखवलं पाहिजे. आपल्या पाठाच्या उपघटकाशी निगडीत अशी ती वस्तू असली पाहिजे, ते शैक्षणिक साहित्य असलं पाहिजे. मग ते शैक्षणिक साहित्य कसं तयार करायचं, ते कमी खर्चाचं असलं पाहिजे, कारण प्रत्येक पाठाला तुम्हाला हे शैक्षणिक साहित्य वापरायचं आहे. शैक्षणिक साहित्य जर तुम्ही नाही वापरलं तर तुमचे गुण त्या ठिकाणी कमी होण्याची शक्यता आहे. आपला पाठ शक्यतो परिपूर्ण व्हावा या दृष्टिकोनातून आणि आपल्या पाठाकडे, आपल्या शिकवण्याकडे वर्गातल्या सर्व मुलांचं लक्ष असावं असं इनोव्हेटिव्ह शैक्षणिक साहित्य तुम्ही वापरू शकता. ती तुम्ही स्वतः बनवलेली असली पाहिजेत. याचबरोबर या ठिकाणी तुम्ही आयसीटीचा सुद्धा पाठ घेत असताना प्रभावीपणे उपयोग करू शकता. एखादं चित्र तुम्ही तुमच्या मोबाईलवरती मुलांना तुमच्या पाठाशी संबंधित दाखवू शकता, जेणेकरून योग्य माहिती आपल्याला मुलांपर्यंत पोहोचवता येईल. यानंतरचं प्रात्यक्षिक, या शैक्षणिक साहित्य निर्मितीच्या प्रात्यक्षिकाला 25 गुण आहेत. यानंतरचं प्रात्यक्षिक येतं स्कूल एंगेजमेंट अँड व्हिजिट टू इनोव्हेटिव्ह सेंटर ऑफ पेडागॉजी अँड लर्निंग. म्हणजे ज्या शाळा आहेत आणि नाविन्यपूर्ण शाळा आहेत, या नाविन्यपूर्ण शाळांना आपण भेटी देणार आहोत आणि त्यांच्याविषयी माहिती घेणार आहोत. ही माहिती आपलं अध्ययन अध्यापनाचं शाळेतलं जे कामकाज आहे ते कामकाज पूर्ण करत असताना या नाविन्यपूर्ण शाळांना दिलेल्या भेटी आपल्याला उपयुक्त ठरणार आहेत. आणि इथं तुमचं हे सगळं प्रॅक्टिकल मला वाटतं संपतं. नंतरचा जो भाग येतो तो अंतर्गत परीक्षेचा येतो. या अंतर्गत परीक्षेमध्ये तुमचे असाइनमेंट समाविष्ट आहेत आणि सेमिस्टर पहिली जी आहे तिचा पण याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. मग आता ह्याच्यामध्ये काय काय होतंय बघा. A6 मध्ये, A6.1 मध्ये इंटरनल असाइनमेंट आहेत. आता ही इंटरनल असाइनमेंट जी आहेत ती तुमच्या विषयाशी निगडीत आहेत. सेमिस्टर 1 ला तुम्हाला 3 विषय शिकायचे आहेत. यापूर्वी पाटील विशाखा मॅडमनी तुम्हाला कोणते विषय शिकायचे आहेत, त्याच्यामध्ये काय प्रॅक्टिकल आहे हे समजावून सांगितलेलं आहे. त्या 3 विषयांवर आधारित तुमचे निबंध लेखन असणार आहेत. असाइनमेंट म्हणजे प्रपाठ लेखन किंवा निबंध लेखन. जो 70 मार्काचा पेपर आहे त्याला तुम्हाला 6 प्रश्न लिहायचे आहेत आणि त्या 6 आधारित 2 प्रश्न तुम्ही न बघता मनाने लिहायचे आहेत. हा झाला असाइनमेंटचा भाग. त्याच्यानंतर तुमची एक अंतर्गत परीक्षा होणार आहे आणि सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा टप्पा म्हणजे जे प्रात्यक्षिक तुम्ही पूर्ण करता त्या पूर्ण प्रात्यक्षिकावर आधारित शिवाजी विद्यापीठाचे 2 परीक्षक येतात आणि त्यांच्या पुढे तुमची मौखिक परीक्षा होते. या मौखिक परीक्षेमध्ये ते तुमची तपासणी करतात की खरोखरीच हे प्रात्यक्षिक तुम्ही स्वतः केलेलं आहे का. ते या ठिकाणी तुमचं प्रात्यक्षिक हे चूक आहे हे ठरवण्यासाठी आलेले नसतात. फक्त तुम्ही महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतल्यानंतर एक शिक्षक होण्यासाठीच्या ज्या आवश्यक क्षमता आहेत, जे आवश्यक ज्ञान आहे ते या महाविद्यालयातून तुम्ही मिळवलं का, किंवा महाविद्यालयाकडून चांगल्या पद्धतीने प्रात्यक्षिकांची पूर्तता झाली का, ही पाहणी या तुमच्या तोंडी परीक्षेमध्ये केली जाते आणि त्याला तुम्हाला गुण दिले जातात. हे गुण 30 गुण आहेत. आणि याच्यानंतरचं A7चं जे प्रॅक्टिकल आहे लँग्वेज अक्रॉस स्कूल करिक्युलम, म्हणजे शाळेचा जो अभ्यास आपण शिकवत असतो, अभ्यासक्रम पूर्ण करत असतो, तो पूर्ण करत असताना भाषा आडवी येते का. कारण काही विद्यार्थी वर्गामध्ये कन्नड भाषिक असतात, काही पंजाबी असतात, नोकरीच्या निमित्तानं बदली होऊन ते आलेले असतात, किंवा काही ग्रामीण भागातली मुलं असतात. मग आपण शाळेतला जो अभ्यासक्रम पूर्ण करत असतो तो अभ्यासक्रम पूर्ण करत असताना ही भाषा आडवी येते का, हे या प्रात्यक्षिकामध्ये आपण अभ्यासणार आहोत. त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला 4 टॉपिक आहेत. त्या 4 टॉपिक मध्ये आणि पुन्हा सब टॉपिक दिलेले आहेत. त्यातला एक विषय आपण घेऊन त्यावर आधारित प्रात्यक्षिक पूर्ण करणार आहोत. आणि या A7 ला
25 गुण आहेत. मी पुन्हा एकदा पुनरावृत्ती करते. जो ईपीसीचा प्रात्यक्षिक आहे म्हणजे व्यावसायिक क्षमता वृद्धिंगत करणे, एनहान्स प्रोफेशनल कपॅसिटी, हे 50 गुणांसाठी आहे. याच्यामध्ये 4 टॉपिक आहेत, त्याच्यामध्ये पुन्हा सब टॉपिक आहेत. त्यातलं एक एक टॉपिक आपण पूर्ण करणार आहोत. डायग्नोस्टिक अँड एनरिचिंग द टीचिंग स्किल्स आहे, म्हणजे तुमचं निदान करायचं आणि अध्यापनाची जी कौशल्य आहे त्याच्यामध्ये वाढ विकास करायची. हे सुद्धा 50 गुणांसाठी प्रात्यक्षिक आहे. मायक्रो टीचिंगचं प्रात्यक्षिक आहे, ज्याला लेसन प्लॅनिंग वर्कशॉप अँड डेमॉन्स्ट्रेशन लेसन असं म्हटलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही 5 कौशल्य शिकायची आहेत आणि 5 कौशल्यांचं एकत्रीकरण करून एक सेतुपाठ घ्यायचा आहे. यानंतर नाविन्यपूर्ण शाळांना आपण भेटी द्यायच्या. त्या शाळा कशा आहेत ते बघायचं आहे. तिथलं वातावरण कसं आहे, शाळा कोणत्या कोणत्या पद्धतीनं चालवली जाते, चालते, कोणते कोणते उपक्रम त्या ठिकाणी कसे राबवले जातात, शिक्षक, शिक्षकेतर, कार्यालय, या सर्व ठिकाणची माहिती तुम्ही या प्रात्यक्षिकामध्ये मिळवायची आहे. A6चा जो भाग आहे हा तुमच्या प्रपाठ लेखनाशी, अंतर्गत परीक्षेशी आणि तोंडी परीक्षेशी संबंधित आहे. त्याला आहेत एकूण 10 आणि 30 गुण. आणि A7चा जो शेवटचा भाग आहे त्याला लँग्वेज अक्रॉस स्कूल करिक्युलम, याला 25 गुण दिलेले आहेत. आणि असा हा प्रथम वर्ष सत्र 1चा प्रात्यक्षिक भाग आहे. आणि या प्रात्यक्षिक भागाची सविस्तर कल्पना मी आपणास दिलेली आहे. त्या वेळेला आणखीन सविस्तर चर्चा आपण प्रात्यक्षिक करत असताना करणार आहोत. पण एक पूर्व कल्पना आपल्याला यावी की आपला हा बीएडचा कोर्स कसा आहे या संदर्भात या प्रात्यक्षिक भागाची माहिती मी आपणास दिलेली आहे. यापूर्वी सैद्धांतिक भागाची माहिती आपणास पाटील विशाखा यांनी दिलेली आहे. मला वाटतं आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.